आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. सुरुवातीलाच बोलायचं झालं तर मी असं म्हणेन की या मातीत जन्मलेल्या त्या माणसाला सोन्याचा भाव होता. या मातीत जन्मलेल्या त्या माणसाला सोन्याचा भाव होता. त्याच्या पाठीशी मावळ्यांचा जमाव व गाव होता. त्याच्या पाठीशी मावळ्यांचा जमाव व गाव होता. तो स्वतःच रंक आणि राव होता. आता विचारू नका हा महामानव कोण होता. हा जिजाऊ आणि शहाजींचा शिवाजीराव होता. हा शहाजी आणि जिजाऊंचा शिवाजीराव होता. या महाराष्ट्राला कोणी आयऱ्या गैऱ्यांनी नाव दिलं नाही. महाराष्ट्र घडला तो कडाडणाऱ्या विजांनी. महाराष्ट्र घडला तो कडाडणाऱ्या विजांनी, गडगडणाऱ्या ढगांनी, शाहिरांच्या डफांनी, घोड्याच्या टापांनी. शाहिरांच्या डफांनी, घोड्याच्या टापांनी, आकाशातील ताऱ्यांनी, सह्याद्रीच्या वाऱ्यांनी, मराठी मातीनं, तलवारीच्या पातीनं आणि जिजाऊच्या संस्काराच्या वातीनं. याच महाराष्ट्रातून वाढला होता स्वैराचार. याच महाराष्ट्रामध्ये वाढला होता स्वैराचार, वैराचार, अनाचार, हिंसाचार आणि अत्याचार. दिवसा ढवळ्या स्त्रियांचं कुंकू पुसलं जात होतं. दिवसा ढवळ्या स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत होता. आणि याच वेळी एका महान माणसाचा जन्म झाला आणि तो महान माणूस म्हणजे राजे छत्रपती शिवराय होत. खरं तर आपण शिवाजी महाराजांची भाविकतेनं पूजा करण्याबरोबरच चिकित्सकपणे त्यांच्या कार्याचं आचरण करतो का? मला असं वाटतं की हा विचार आजच्या दिवसाच्या निमित्तानं आपल्या मनाच्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे. याचं आत्मभान आणि आत्मपरीक्षण अशा कार्यक्रमातून घडलं पाहिजे. आज महापुरुष हे पुतळ्यांचे विषय बनले जात आहेत. पुतळ्यांची पूजा हा एक संप्रदाय बनलेला आहे. कुठल्याही महापुरुषाचा पराभव हे त्याचे अनुयायीच करीत असतात आणि म्हणून अनुयायींनी त्यांच्या विचारांना उजाळा अशा कार्यक्रमातून द्यावा. जगात प्रत्येक महापुरुषांच्या बाबतीत असंच घडतं की आम्ही त्यांची पूजा करतो, मिरवणुका काढतो, उत्सव साजरे करतो, पण तत्वज्ञानाकडे मात्र पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतो. ही गोष्ट मला असं वाटतं की या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे. महात्मे येता आणि जातात, त्यांच्या पाऊल खुणा मागे राहतात. त्यावर पाऊल ठेवून न जाता पूजा अर्चा सुरू होते व एक प्रकारची पंडिती निर्माण होते. तर अशी पंडिती निर्माण होणार नाही. या दृष्टिकोनातनं आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे असं मला या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं आहे. खरं तर माझ्या बंधू भगिनींनो, आजचा दिवस म्हणजे शेकडो वर्ष गुलामगिरीत खितपत पडलेल्या भारतीय मनोवृत्तीला विलक्षण चेतना देणाऱ्या, स्वराज्य निर्माण करणारी व्यक्ती, स्वराज्याची शक्ती, स्वराज्याची स्फूर्ती व स्वराज्याची भक्ती असणारे राजे शिवछत्रपतींचा जन्मदिवस आहे. ज्या राजांनी झोपी गेलेल्यांना जागं केलं, राजांनी काय केलं? ज्या राजाने झोपी गेलेल्यांना जागं केलं, जागे केल्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्यांच्या हातीमध्ये स्वराज्याचं निशाण देण्याचं काम ज्या राजांनी केलं ते राजे शिवछत्रपतींचा आजचा दिवस हा जन्मदिवस आहे. ज्या राजाबद्दल असं म्हटलं जातं की निश्चयाचा महामेरू, कीर्तिवंत, बुद्धिवंत, नीतिवंत, जाणता राजा म्हणून ज्या राजाचा आपण अभिमानानं उल्लेख करतो ते राजे शिवछत्रपती होत. महाराजांचं जीवन जरी आपल्यासाठी वर्तमानात तो इतिहास असला, महाराजांचं जीवन जरी वर्तमानात तो आपल्यासाठी इतिहास असला तरी इतिहास हा केवळ वाचण्यासाठी नसतो, तर त्यातून काही सोनेरी कण व क्षण वेचून वाटचाल करावयाची असते. अशा कार्यक्रमातून आपल्यात विचारांचा दिवा प्रकाशित व्हावा आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की अशा जन्मोत्सव आपण साजरे करत असतो. जोपर्यंत विचारांचा दिवा प्रकाशित होत नाही, जोपर्यंत विचारांचा दिवा प्रकाशित होत नाही तोपर्यंत पराक्रमी शिवा निर्माण होत नाही. आणि म्हणून विचारांचा दिवा निर्माण करण्याचं काम मला असं वाटतं की असे जन्मोत्सव करत असतात. विचारांचा दिवा विजला की आचरण आंधळं बनतं. विचारांचा दिवा विजला की आचरण आंधळं बनतं. अशा युगपुरुषाच्या जयंत्या यासाठी साजऱ्या करायच्या असतात की आपलं आचरण आंधळं बनतं न बनता ते डोळस राहिलं पाहिजे. हा या जन्मोत्सव साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. वर्तमानामध्ये माणसं शरीरानं जिवंत आहेत पण विचारानं मृतप्राय म्हणायला लागलेली आहे. शरीरानं जिवंत असलेल्या पण विचारानं मृत असणाऱ्या माणसांचं जगणं काही कामाचं नसतं. मला असं वाटतं की शरीरानं गेलेले परंतु विचारानं जिवंत असलेल्या छत्रपती शिवरायांसारख्यांचं चरित्र या विचारानं मृत असलेल्या माणसांच्या समोर ठेवून त्यांना देखील विचारानं जिवंत करण्याचा प्रयत्न मला असं वाटतं की अशा जन्मोत्सवाच्या निमित्तानं व्हावा. हाच उद्देश या जन्मोत्सव साजरा करण्याच्या पाठीमागचा आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराजांचं नाव उच्चारतात इतिहासातील या ओळी आपल्या ओठावर आल्याशिवाय राहत नाहीत.
की वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमुची, पहा उकलून पाहणे आमुच्या इतिहासाची. ही खऱ्या अर्थानं पराक्रमाची मला असं वाटतं शिकवण जर कुठं मिळत असेल तर ती इतिहासाच्या प्रत्येक पावलावर आपल्या कर्तृत्वाच्या ठसा उमटलेल्या शिवाजी महाराजांच्याच चरित्रातनं मिळते. आणि असे राजे शिवछत्रपतींचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी या किल्ल्यावरती मा जिजाऊ व शहाजी राजे यांच्या पोटी झाला. मला असं वाटतं याबद्दल मला वेगळं सांगण्याचं कारण नाही, कारण राजांच्या आई आणि वडिलांच्या संबंधानं आपण सगळेच जाणतो. तो काळ धर्मांध मुस्लिम शासकांच्या हैदोसाचा काळ होता. अशा काळामध्ये वडील शहाजी राजे विविध स्वाऱ्यांवर असत. अशा वेळी आपल्या पुण्याची जहागिरी सांभाळत मा जिजाऊंनी शिवबांच्या वरती योग्य वयामध्ये योग्य प्रकारचे संस्कार केले. आई एखाद्या मुलाला किती मोठं करू शकते याचं जगातलं उत्कृष्ट उदाहरण जर कोणतं असेल माझ्या बंधू भगिनींनो तो ते आहे छत्रपती शिवरायांना शिवबांचे जाणते राजे बनवण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते मा जिजाऊंनी केलं. ही गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या लहानपणी शिवबांना पाळण्यात टाकायच्या, पाळण्याची दोरी हातामध्ये घ्यायची आणि म्हणायच्या तो जागसी का रे वाया, निज रे निज शिवराया, बघ निजल्याना तशाच घाटा खाली, कोकणच्याच वदा चाली, बघ निजली ना 12 मावळ देठ, शिवनेरी जुन्नर पेट, तो तिकडे सिद्धी जमान, हा इकडे अफजल खान, पलीकडे मुलुक मैदान, हे आले रे बाळा तुझ सिद्धराया, निज रे निज शिवराया. बाळा शिवबा तुम्ही लहान आहे पर्यंत तोपर्यंतच आराम करून घ्या. तुम्हाला मोठं झाल्यानंतर या मुघलांच्या विरोधामध्ये रात्र रात्र जागून काढायचं आहे आणि ही जुलमी सत्ता उलटून खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण करायचं आहे. अशा प्रकारचे संस्कार लहानपणी मा जिजाऊंनी बा शिवबांच्या वरती केले. म्हणूनच जाणते राजे शिवाजी राजे निर्माण होऊ शकले. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेण्यासारखी असं मला वाटतं. वयाच्या 12व्या वर्षी 12 मावळ जिंकण्याचं काम छत्रपतींनी केलं. काय हा पुरुषार्थ, आई नीतिमूल्यांचे व पराक्रमाचे धडे बा शिवबांना देत होत्या ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा आई सिंहासनावर बसून न्याय द्यायच्या तेव्हा युलासा शिवबा त्यांच्या जवळ येऊन बसायचा मांडीवरती. आई अन्याय करणाऱ्यांना दंड करायचे आणि न्याय द्यायच्या तेव्हा हा छोटासा शिवबा आपल्या मुठी आवळून म्हणायचा की आई अगं अन्याय का होत असतो का ग आणि न्याय द्यावा लागतो का. तेव्हा आई म्हणायची होय बाळा, कमकुवत लोकांच्या वरती जे काही शौर्यवान लोक असतात किंवा जे काही माजलेले लोक असतात, अनितिमान लोक असतात ते अन्याय करत असतात आणि आपल्याला न्याय मिळवून द्यावा लागतो. आणि हा न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्याला सिंहासन लागतं बाळा आणि त्या सिंहासनाला आधार लागतो आणि तो सिंहासनाचा आधार तू मिळवून देशील का रे लेकरा. तेव्हा शिवबा पुन्हा मोठे आवळायचे म्हणायचे आई मी निश्चित एक सिंहासन उभा करेन, मी राजा बनेन आणि या लोकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. मला असं वाटतं की हे संस्कार खऱ्या अर्थानं बा शिवबांच्या वरती मा जिजाऊंनी केले. ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेण्यासारखी आहे. आज स्वातंत्र्याचे 75 वर्षे उलटून गेले तरी खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असणारं स्वराज्य निर्माण करू शकलो नाहीयेत. म्हणून छत्रपती शिवरायांच्या चरित्राचं जागर करून खऱ्या अर्थानं स्वराज्याचं सुराज्यामध्ये आपल्याला रूपांतर करण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. महाराजांनी अनेक पराक्रम केले. चंद्रराव मोरे यांच्याशी संघर्ष त्यांनी केलेला आहे. अफजल खानाचा वध त्यांनी केला. पन्हाळ्यातून त्यांची सुटका झालेली आहे. शाहिस्ते खानाची फजिती त्यांनी केलेली आहे. सुरतेची लूट, जयसिंगाशी संघर्ष, पुरंदराचा तह, शिवाजी औरंगजेबाची भेट, आग्र्याहून सुटका, आरमाराची उभारणी, बहलोल खानाची स्वारी, राज्याभिषेक समारंभ, सिद्धी, पोर्तुगीज इंग्रजांशी संघर्ष, असे कितीतरी त्यांच्या कार्याचे कंगोरे आणि त्यांचे शौर्याचे गाथा आपल्याला या निमित्तानं सांगता येतं. या सर्वांमधून महाराजांचं अप्रतिम बुद्धी कौशल्य आपल्या डोळ्यासमोर येतं. विलक्षण पराक्रम हे सगळं बघितल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येतो. प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि हे गुण आपण अशा जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपल्यात देखील उतरविण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे असं मला असं वाटतं. महाराज इतक्या वर्षानंतरही आमच्या हृदय सिंहासनावर विराजमान आहेत. ते त्यांच्या या पराक्रमामुळं व त्यांच्या अन्य काही गुणांच्यामुळंच. आजही आपण महाराजांचा जन्मोत्सव कितीतरी वर्षाच्या नंतर का करतो आहोत, कारण त्यांच्याकडे काही गुणवैशिष्ट्ये होती, जी गुणवैशिष्ट्ये आपण आपल्या आयुष्यामध्ये जोपासली पाहिजे असं मला वाटतं. महाराजांचं पहिलं गुणवैशिष्ट्य काय होतं तर महाराजांनी जातीपेक्षा मातीवर प्रेम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराजांनी कधीही स्वजातीच्या माणसाचा म्हणून त्याच्याबद्दलचा फार आदर आणि इतर जाती यांच्याबद्दलचा
तिरस्कार असं महाराजांच्या आयुष्यात कधी दिसत नाही. जातीचा तर भाग सोडा, परधर्मीयांना देखील सन्मानाची वागणूक महाराजांनी दिलेली आपल्याला दिसून येतं. महाराजांचं जातीपेक्षा मातीवर प्रेम होतं, म्हणून मी नेहमी म्हणतो, महाराज म्हणत होते, माझं पहिलं प्रेम माझ्या मातीवर आहे आणि तिचं कोरे रूप माझ्या छातीवर आहे. अशा प्रकारचं कार्य करणारे हे राजे होते. कदाचित महाराजांना रामायणातील सम्मुख खून, महाभारत, कर्ण, एकलव्य, कबीर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यांच्या आईकडनं करून देण्यात आलेला होता. स्वराज्याला व मानवतेला विरोध करणाऱ्या आपल्या जात बांधवांनाही त्यांनी कठोर शिक्षा केलेली आहे. आणि त्याच्या पाटलाचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून महापुरुष हे कधीही जातीपुरतं काम करत नसतात, तर महापुरुष जातीपेक्षा मातीवर प्रेम करतात. छत्रपतींनी देखील आपल्या आयुष्यामध्ये जातीपेक्षा कशाला महत्व दिलं? मातीला महत्व दिलं. हे गुणवैशिष्ट्य या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराजांनी धर्मांधतेचा विरोध केला. तुम्हाला माहिती आहे की एखाद्या मुस्लिमाचं कुराणाचं जरी पान सापडलं तरी महाराज सन्मानानं ते मुस्लिम बांधवांना परत करत असायचे. इस्लाम धर्मातली शासक मंडळी जरी हिंदूंच्या वरती अन्याय करत असली तरीही महाराजांनी मुस्लिम धर्मीयांचा कधीही तिरस्कार केलेला आपल्याला दिसून येत नाहीये. ते म्हणायचे की मशिदी तोडू नका, कुराणाचा पानाचा देखील तुम्ही सन्मान, कुराण या ग्रंथाचा देखील सन्मान केला पाहिजे. महाराजांच्या जवळ आपण जर बघितलं तर सर्व धर्माची माणसं कार्यरत होती. हिंदू होते, तसेच मुस्लिम देखील त्यांच्या आरमारामध्ये, त्यांच्या प्रत्येक महत्वाच्या ठिकाणावर आपल्याला मुस्लिम धर्मीय लोक दिसतात. दौलत खान हा त्यांचा आरमाराचा प्रमुख होता. दौलत खान हा त्यांचा आरमाराचा प्रमुख आहे. मदारी मेहतर हा त्यांचा अत्यंत विश्वासू होता, ज्याने की आग्र्यातनं सुटका करण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे. काजी हैदर महाराजांचे वकील होते. त्यांचं पहिलं चित्र काढणारा जर कोण असेल तर मीर मोहम्मद यानेच पहिल्यांदा छत्रपतींचं चित्र काढलेलं आहे. महाराजांचे पहिले चित्रकार म्हणून त्यांचा उल्लेख आपण करतो. सैन्यात बहुसंख्य मुस्लिम सैनिकांना त्यांनी स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून महाराजांनी कधीही अन्य धर्मीयांचा तिरस्कार केलेला आपल्याला दिसून येत नाही. महाराजांनी रायगडावर जगदीश्वराचं मंदिर बांधलं, पण मंदिर बांधल्याच्या नंतर ते आपल्या प्रजेला म्हणाले की माझ्या मुस्लिम बांधवांसाठी मस्जिद इथं पाहिजे आहे. आणि म्हणून रायगडावर त्यांनी खास करून तिथे जगदीश्वराच्या मंदिराच्या बाजूलाच काय केलं, तर मस्जिद बांधायला लावली. म्हणजे महाराज हे कशा अर्थानं सर्व धर्म समभाव बाळगणारे होते, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराजांचा दुसरं गुणवैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं ते म्हणजे गरिबांच्या विषयी आणि शेतकऱ्यांच्या विषयीची महाराजांच्या अंतःकरणामध्ये तळमळ होती. गरिबी हटविण्यासाठी प्रसंगी गरिबी पत्करणारा हा राजा मनानं श्रीमंत होता, श्रीमंत योगी होता. गरिबावर प्रेम करणारा हा लोकनेता होता. ही गोष्ट आपण या निमित्तानं लक्षात घेतली पाहिजे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देवते तेसी जाणावा, हे संत तुकाराम महाराजांचे विचार खऱ्या अर्थानं आपल्या आयुष्यामध्ये उतरवणारा या जगाच्या पाठीवर जर राजा कुठला झाला असेल तर ते राजे छत्रपती शिवराय होते. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराजांच्या अंतःकरणामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ होती. महाराजांनी आपल्या लष्कराला व अधिकाऱ्यांना असे आदेश दिले होते की शेतकऱ्यांना उपद्रव देऊ नका, त्यांच्या उभ्या पिकांची हानी करू नका, कोणी उपसर्ग केला तर राजे सहन करणार नाहीत. अधिकाऱ्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाचाही मोह धरता कामा नये. या प्रकारचं शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ राजांच्या मनामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळते. अर्धवेळ शेतकऱ्यांना सैनिक म्हणून देखील त्यांनी संधी दिलेली आपल्याला दिसून येते. जगाच्या पाठीवर शेतकऱ्यांच्या विषयी इतकी कळकळ असणारा नेता आतापर्यंत झालेला नाहीये. या देशामध्ये राजेश्री शाहू महाराज सोडले तर राजे घराणेमध्ये जन्माला आलेला असा एकही राजा नाही की ज्यानं शेतकऱ्यांच्या बद्दल इतकं प्रेम निर्माण केलेलं आहे. आज आपल्याला देशाला लोकशाही प्राप्त होऊन, स्वातंत्र्य प्राप्त होऊन 70-75 वर्ष झाली तरी आज शेतकरी आत्महत्या करायला लागलेली आहेत. आम्ही जन्मलो मातीत किती होणार गा माती, खापराच्या दिव्यात या कधी पेटणार वाती, फुलवले कापस आले चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माय माऊलीची मांडी उघडीची ही स्थिती आजही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहतो आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचा शेतकऱ्यांच्या विषयीचा दृष्टिकोन स्वीकारण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत. हा दृष्टिकोन अशा जन्मोत्सवाच्या निमित्तानं स्वीकारण्याची बुद्धी तुम्हाला, मला आणि राज्यकर्त्यांना झाली पाहिजे असं या निमित्तानं मला या निमित्तानं आपल्याला सांगावंच वाटतं. कुठल्याही शेतकऱ्यावरती त्या काळामध्ये आत्महत्या करण्याची वेळ आलेली नाहीये, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. महाराजांच्या गुणवैशिष्ट्यांचा जर आपल्याला विचार करायचा झाला तर अंधश्रद्धा व रूढींचा विरोध महाराजांनी केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की शहाजीराजे वारले त्यावेळेला माझी जाऊ सती निघाल्या होत्या, परंतु महाराजांनी आई साहेबांना सती जाऊ दिलेलं नाहीये. ही गोष्ट आपल्याला काय सांगते तर महाराज अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये होते. परधर्मीयातून आपल्या धर्मामध्ये त्या काळामध्ये लोकांना वापस घेतलं जात नव्हतं, परंतु नेताजी पालकर मुस्लिम बनले होते, पुन्हा त्यांना आपल्या धर्मीयामध्ये घेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.
धर्माचं वाट चुकलेलं लेकरू धर्मात घेता येत नसेल तर हा कसला धर्म, असा प्रश्न त्यांनी त्यावेळेला निर्माण केलेला होता. आणि या पद्धतीनं त्यांनी प्रत्येक लढाया अमावस्याच्या रात्री केलेल्या आहेत. कुठलेही शुभ मुहूर्त सत्यनारायण वगैरे त्यांनी घातलेले नाहीयेत. अंधश्रद्धेचा कडाडून विरोध करणारा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असणारा राजा म्हणजे राजे छत्रपती शिवराय होती. गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणखीन एक त्यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्या तरुण मंडळींना सांगायचंय की महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं व्यसन केलेलं नाहीये. महाराजांना सुपारीच्या खांडाचं देखील व्यसन नव्हतं. आणि आज आम्ही त्यांचा जन्मोत्सव साजरा करत असताना त्यांच्या मिरवणुकीच्या समोर जर नको ते व्यसन करत असू आणि महापुरुषांची जयंती साजरी करत असू तर मला असं वाटतं की महाराजांच्या विचारांच्या विरोधामधलं आपलं कृत्य चाललेलं आहे. म्हणून आपण आज संकल्प केला पाहिजे की महाराज जसे निर्व्यसनी होते तसे मीही माझ्या आयुष्यामध्ये निर्व्यसनी राहणार आहे, अशा प्रकारची प्रतिज्ञा या निमित्तानं केली पाहिजे. आणि म्हणून व्यसनाच्या विरोधामध्ये आपण आजचा संकल्प दिन म्हणून देखील याकडे पाहिलं पाहिजे. मला या निमित्तानं महाराजांच्या गुणवैशिष्ट्यांचा जागर करत असताना आपल्या समोर ठेवा असं वाटतं की माणसे ओळखून हेरणारे राजे म्हणजे राजे छत्रपती होते. माणसांना हेरण्याची कला कुणाकडे होती तर राजे छत्रपतींच्याकडे होती. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. येसाजी कंक नावाचा मावळा त्यांनी कुस्तीच्या फड्यामधून हेरलेला होता. आणि बादशहा कुसुबशहाच्या समोर तुम्हाला माहिती आहे की हत्तीचं व हत्तीबरोबर तो लढला आणि त्यामध्ये साठमारीच्या खेळामध्ये त्यानं विजय प्राप्त केला. तेव्हा बादशहा त्याला मोत्याचा हार द्यायला आणि त्याचा सन्मान करायला निघाला. तेव्हा हाच मावळा म्हणाला होता की तुमचा मला सत्कार नकोय, माझा सन्मान करायला माझे राजे माझ्या पाठीमागे उभे. तसे निष्ठावान मावळे निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं. शिवा काशीब नावाचा मावळा नाभिक समाजाचा पन्हाळगडावरून निश्वाळगडाकडे जावायचं होतं. 2 पालख्या क्षणभर शिवाजी होऊ द्या. शिवाजींनी अलंकार कपडे दिले, तुम्ही विशाळगडाकडे जा, आम्ही वापस येऊ म्हणत म्हणत. तुम्हाला माहिती आहे की या शिवा काशिबानं या स्वराज्यासाठी आपलं काय केलं, शरीर समर्पित केलेलं आहे. शिवा काशिबासारखा एक चांगला मावळा त्यांनी आपल्या मध्ये हेरला आणि त्याला स्वराज्याच्या साठी महत्वाचे योगदान द्यायला लावलेलं आहे. मुरारबाजी असेल, तानाजी मालुसरे असतील, असे कितीतरी मावळे मला असं वाटतं की राजांनी आपल्या आयुष्यामध्ये, प्रतापराव गुर्जर आहेत, असे कितीतरी मावळे म्हणजे कुठल्याही जातीचा माणूस असो त्याच्यातले गुणधर्म हेरायचे आणि या स्वराज्यासाठी त्याचा मला असं वाटतं की त्याचा फायदा करून घ्यायचा. परंतु गरज सर्वांनी वैद्य मरो म्हणून त्या मावळ्याला कधीही त्यांनी उघड्यावर टाकलेलं नाहीये. मावळा जर स्वराज्याच्या कामी आला तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडणार नाही. यासाठी त्याची जर एखादी मुलगी वयात आलेली असेल तर तिला सून म्हणून महाराजांनी स्वीकारलेला आहे. तर इतकं प्रेम मावळ्याने दिलं. आजकालच्या नेतृत्व करणाऱ्या माणसांनी जर आपल्या कार्यकर्त्यांना मावळ्याचा दर्जा दिला आणि त्यांच्याही सुखदुःखामध्ये खऱ्या अर्थानं सामील झाले तरच खऱ्या अर्थानं शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करण्याचा आपल्याला पुण्य प्राप्त होईल असं मला वाटतं. संतांपासून सगळ्यांशी महाराजांचे संबंध होते. त्यांनी सर्वात महत्वाचा मानला तो माणूसच. सगळ्यात महत्वाचं कशाला स्थान दिलं माणसाला? देवापेक्षा देखील महत्वाचं स्थान छत्रपती शिवरायांनी माणसाला दिलेलं आहे. मोठ्या माणसाचं मोठेपण ते की महाराजांनी असे नरदुर्ग शोधले. महाराजांनी किती दुर्ग उभे केले यापेक्षा महाराजांनी नरदुर्ग उभे केले. मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं. महाराजांचं गुणवैशिष्ट्य पाहायचं असेल तर महाराज हे स्त्री स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. तुम्हाला माहिती आहे की खापी खाना इस्लाम इतिहासकार लिहितो, शिवाजी निधनाची बातमी एक सैनिक जेव्हा घेऊन म्हणाला की शिवा मर गया, शिवा मर गया, आणि त्याच वेळेला ही बातमी कळाल्याबरोबर औरंगजेब, त्याला वाटलं ही बातमी कळाल्यास औरंगजेबाला किती आनंद वाटेल की आपला शत्रू मेला म्हणून. तो सैनिक पळत जाऊन सांगतो शिवा मर गया, शिवा मर गया. त्यावेळेला औरंगजेब आपल्या सिंहासनावरून उठला. तिथेच नमाज अदा त्यांनी केलेली आहे. आणि ज्यानं असं हसत हसत येऊन ही बातमी सांगितली होती त्या सैनिकाच्या 2 कानफडामध्ये लगावली आणि तो म्हणाला, अरे साले, मौत की खबर ऐसी सुनाई जाती है. उभ्या आयुष्यात मस्जिद शिवाय नमाज न पाळणाऱ्या औरंगजेबानं तिथेच शिवाजी महाराज गेलेत हे कळल्याबरोबर नमाज अदा केली. आणि काय म्हणाला तो, हे अल्लाह परवर हो सके तो जन्नत के दरवाजे खुले रखना. हे अल्लाह परवरदिगार हो सके तो जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि आज नारी की इज्जत करने वाला राजा गुजर गया है. एका शत्रूचं छत्रपती शिवरायांच्या बद्दलचं उद्गार काय सांगतात तर महाराज हे स्त्रियांना सन्मान देणारे होते. आणि म्हणून हा देखील गुणवैशिष्ट्य आपण आपल्या आयुष्यामध्ये स्त्रियांचा आदर करण्याचा हा गुणवैशिष्ट्य आपल्या आयुष्यामध्ये घेतलं पाहिजे. आणि स्त्रियांचा मग ती पत्नी असेल, आई असेल, मैत्रीण असेल की अन्य समाजातल्या स्त्री असतील त्यांचा आपण आदर करायला शिकलं पाहिजे.
महाराज हे मातृभाषेचे आग्रही होते. आज आपण पाहतो आहोत की मातृभाषेचा आग्रह शासनकर्ते धरतेत, पण महाराजांनी 16व्या-17व्या शतकामध्ये मातृभाषेचा आग्रह धरलेला आहे. रघुनाथ पंडिताकडून राज्य व्यवहार कोश त्यांनी आपल्याला माहिती आहे की तयार करून घेतलेला होता. महाराज विचारवंत होते, तसेच आचारवंत होते. विचारवंत पण क्रियाशील होते, गर्दी बरोबर वाहून जाणारे नव्हते. महाराज संत नव्हते, पण साधुत्व मात्र त्यांच्या चारित्र्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. महाराजांनी कुठल्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते. महाराज कुठल्याही विद्यापीठाचे पदवीधर नव्हते, पण पदवीधरांचे सर्व गुणधर्म त्यांच्या ठिकाणी होते. महाराज ही स्वराज्य निर्माण करणारी व्यक्ती होती, शक्ती होती, स्फूर्ती होती, स्वराज्याची भक्ती होती. महाराज हे यशवंत होते, कीर्तिवंत होते, नीतिवंत होते, आचारवंत आणि जाणते राजे होते. स्पर्श महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये कधीच मानला नाही. प्रत्येकाला किल्ल्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी प्रवेश देण्याचं काम केलेलं आहे. वर्तमानामध्ये तुम्ही बघितलं असेल की महाराजांच्या जाण्यानंतर जगामध्ये ज्या ज्या काही क्रांत्या झाल्या, त्या क्रांतिकारकांनी, मूठभर क्रांतिकारकांनी लाखो लोकांचा पराभव केला. मूठभरांना विचारलं फिडेल कॅस्ट्रो सारख्याला की बाबा तुम्ही इतक्या विशाल सत्तेला पराभूत कसे करू शकलो, तर ते म्हणाले की आमच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवरायांचं चरित्र होतं. जगात जिथं जिथं अन्याय होतो त्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढण्याची ताकद देण्याचं काम जर कोण करत असेल तर राजे छत्रपती शिवरायांचं चरित्र करतं. म्हणून आजच्या वर्तमान काळामध्ये मी ज्या गुणवैशिष्ट्यांचा उल्लेख केला, स्त्रियांचा सन्मान करणे, व्यसनापासनं दूर राहणे, जाती धर्माचा कुठल्याही प्रकारचा पुळका न बाळगता सर्व धर्मांच्या वृत्ती समान दृष्टिकोन बाळगणे, माणसांच्या ठिकाणचे गुणधर्म पाहून त्यांना मिळेल तशी संधी देणे, शेतकऱ्यांच्या बद्दलची कळकळ अंतःकरणामध्ये निर्माण ठेवणे आणि मातीवरती जीवापाड प्रेम करणे अशी कितीतरी गुणवैशिष्ट्ये आहेत. एवढ्यापैकीतले काही जरी गुणवैशिष्ट्ये आपल्यामध्ये उतरविण्याचा प्रयत्न आपण या जन्मोत्सवाच्या निमित्तानं करण्याचा संकल्प केला तर निश्चितपणे राजे छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा केल्याचं महत्पुण्य आपल्याला लाभेल. अन्यथा नेहमीच येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा, याप्रमाणे दरवर्षी जयंती यावी आणि त्या जयंतीमध्ये त्या फलाण्या जातीच्या महापुरुषाच्या जयंतीमध्ये एवढे डीजे लावले होते तर मग आम्ही तेवढे डीजे लावू. त्यांनी एवढा झेंडा इतके बा इतकेचा लावला होता तर मी इतके बा इतकेचा त्याच्यापेक्षा मोठा झेंडा लावेल, मी मोटरसायकलची कितीतरी मोठी रॅली काढेन. अशा प्रकारचं बाह्य प्रदर्शन करणं, बाह्य दाढी वाढवणं, बाह्य वेशभूषा करण्यानं छत्रपती शिवराय आपल्यामध्ये उतरणार नाहीयेत. त्या अंतकरणातून छत्रपती शिवरायांचे गुण माझ्यासह आपण सगळ्यांनी स्वीकारावेत. ती स्वीकारण्याची सद्बुद्धी राजांनी आपल्या सगळ्यांना द्यावी अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि अनेक बाकीच्या महापुरुषांचे देखील व्हिडिओज रामकृष्ण बदने ह्या इंग्रजी युट्यूब चॅनलवरती मी टाकलेले आहेत, तेही आपण पाहावेत आणि महापुरुषांचे जीवनचरित्र आपण जाणून घ्यावेत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करावं, लाईक करावं, शेअर करावं आणि मला असं वाटतं की या कार्याला आपला आशीर्वाद द्यावा एवढीच या प्रसंगी मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करून आजच्या व्हिडिओला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराय.